माझं मत आहे सुखा समाधानाने नात्यासाठी ज्या काही उपाययोजना आपल्याला अजून करता येतील त्यासाठी प्रयत्न व्हावे आणि सगळे आणि तुम्हीच एकमेकाला खांदे देणार आहात. तुम्ही एकमेकाला आम्ही येणार हार घालणार हा बाबा चांगला माणूस होता चांगला होता आम्ही केलं जाणार प्रवचन पण करू नका. निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची नुकतीच आमदारपदी निवड झाल्याबद्दल सलगरेत नागरी सत्कार सोहळा व सलगरेचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट दूध उत्पादकांचा सन्मान सोहळाही संपन्न झाला. शेतकऱ्यांना विविध भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या. बोलताना सुरेश भाऊ खाडे म्हणाले की अनेक कुटुंबे जोडण्याचं काम सुरेश बापूंनी केलं आहे. बापू आधी आमच्याकडे नव्हते, प्रेमानं आमच्या प्रेमापोटी बापू आमच्याकडे आले. बापूंनी कधीही काही अपेक्षा ठेवली नाही. अशी माणसं फार कमी असतात. 25-30 वर्ष जी बापूंनी पेरले त्या प्रेमापोटी आजही लोक इतके एकत्र जमली आहेत. याच जोरावर पुन्हा विधानसभेत आम्हाला जाता आले. मी मंत्री असो किंवा नसो, विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे सुरेश भाऊ खाडे यावेळी म्हणाले. या प्रसंगी विजय पाटील, सुरेश बापू कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, चाबुकस्वारवाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी, एरडोलीचे महेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास मिरज पूर्व भागातून सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सलगरे, जांडरावाडी, कदमवाडी, डोंगरवाडी, बेळंकी, शिपूर, एरडोली, भोसे, टाकळी यासह परिसरातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले अनेक वर्ष माझ्यावर तुम्ही वेगवेगळ्या पार्टीत जरी असला तर व्यक्तिगत सुरेश कोळेकर म्हणजे माझ्यावर प्रयत्न केले की मी कधीच विसरू शकत नाही. संयम राखण्याचं काम केलं त्यामुळं एम्प्लॉयमेंटला 2 रुपये नसणारा सुद्धा मी एवढा मोठा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करू शकले हे सुद्धा सर्वसामान्य माणसांचा आशीर्वादच आहे. ज्याला कोण नाही, कोणच दान देत नाही त्याला 100% मी आहे. रात्रंदिवस कधीच मी थांबलो नाही आणि यासाठीच वेगवेगळ्या ग्रुपमधली वेगवेगळी माणसं माझ्यावर प्रयत्न करतात आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छेचा मला शुभेच्छा मिळाल्या. आणि आता या आजच्या उपस्थितीवरनं म्हणजे भाऊ तुम्हाला किंवा सर्वांनाच असं वाटतं संतोष सरकारची आमच्या अनेक वर्षाची मैत्री आहे. मैत्रीमध्ये कधीच म्हणजे कधीच कुठला व्यवहार किंवा वादग्रस्त विषय आला नाही. तुमचं असंच माझ्यावर प्रेम राहावं. माझ्याकडून मी 24 तास काम करणाऱ्यातलाच कार्यकर्ता आहे. माझे सहकारी मित्र सुद्धा पहिलीपासून 15 सगळ्यात जास्त माझं मत आहे सुखा समाधानाने नात्यासाठी ज्या काही उपाययोजना आपल्याला अजून करता येतील त्यासाठी प्रयत्न व्हावे आणि सगळ्यांनीच आपण त्या दृष्टीने वाटचाल करावी. माणूस म्हणल्यावर स्वार्थ आणि मतभेद निर्माण होतात, पण हे सगळे इथंच सोडून जायचं आहे. हे सगळे दिवस जाणार आहे आपल्याला सोडून, आपणच या सगळ्याला सोडणार आहे. याची अनुभूती आपल्या मनात प्रचिती निश्चित ठेवा आणि तसं जीवन जगून सगळ्यांना चांगलं जीवन जगावं. आमचं एक सलगर गाव, या सलगर गावामध्ये माझ्यावर खरंच एवढं प्रेम केलं की मी विचार केला की मला वाटतं की या गावातील सगळ्याच लोकांनी माझ्यावर, सर्व जाती धर्म लोकांनी एवढं नितांत प्रेम केलं की ज्या दिवशी मी पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला तो पहिली निवडणूक लढली भाऊ, ती माणसं आजही माझ्या सोबत आहेत आणि त्यांचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा एवढीच मी बापू तुम्ही चांगलं प्रवचन पण करू नका. उद्देश जगायचं कसं आता मी 3 फूट बाय 3 फूट कार्यक्रम झाला आहे का नाही. आणि तुम्हीच एकमेकाला खांदे देणार आहात. तुम्ही एकमेकाला आम्ही येणार हार घालणार हा बाबा चांगला माणूस होता चांगला होता आम्ही केलं जाणार
तर एवढं जर आपल्या जीवनातलं समजलं आपल्याला की आपण करायला पाहिजे का, आपले पैसे काय आहे, काय घेऊन जाणार आहे, तेच आज आपल्याला बापून सांगितलं थोडक्यात की जगा पाहिजे तसं राजकारण असतं. आज मी खूप भाग्यवान ठरलो की आपल्या लोकांची सगळ्यांच्या आशीर्वादात सगळ्यांची साथ मिळेल. कौतुक किती करावं, किती अभिनंदन तुमचं करावं, किती तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. ग्रामपंचायतीची निवेदन घेतलेले आहे. आपण जानेवारी 15 पर्यंत आपण पैसा ते चालू करू असं आपल्याला सांगतो. पैसाही 15 तारखेला काही चालू करतो. मागं आपण जवळजवळ पावणे 2 वर्ष आपण पाणी सोडलं, शेतकऱ्याला आधार दिला आणि शेतकऱ्याला आधार देत असताना आपण 20 पैशाचं पाणी सोडलं. पुढे पाण्याचा मोबदला घेतला नाही, ही पण माहिती. चौथ्या वेळी विधानसभेला मी पाठवलं. पण हा सरकार माझा नाही, हा सरकार तुमचा आहे. तुम्ही तो मान सन्मान मला दिला. त्या विधानसभेमध्ये कुठेही काय नव्हता, चौथ्या वेळी मला विधानसभेत पाठवलं गेलं. पक्षाने आपल्याला दोन्ही मंत्री केलं, पालकमंत्री केलं. तर निश्चितच आपण ह्या विकासाच्या माध्यमातून आता मंत्री नसलं तरी चिंता करू नका, तुम्हाला पैसे कमी पडणार नाहीत. त्यामुळं मंत्री हे पैसे येतात असं नाही, पण आता तुमचा आमदार आहे, हिरेर आमदार आहे, पैसे येतील, विकासाला कुठेही फील बसणार नाही लक्ष येईल. त्यामुळे सरकार ही आता कॉन्ट्रीचे गाव आहे. किंवा कर्नाटकाची बाजारपेठ, म्हणजे बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठला कसं माध्यम बसेल, काय सांगितलं होते की बाजारपेठ मध्ये असताना कर्नाटक किंवा ऑस्ट्रेलिया म्हणून आपल्याकडे होते, पण आता निश्चितच त्याचा उपयोग होईल. ते तुम्ही यायला पाहिजे म्हणजे ते कार्यकर्ता कसा असतो. आज ही जनता एवढी प्रेमापोटी जमलेली आहे. कार्यकर्त्याला किती वर्ष काम केलं, किती वर्ष केलं, मान सन्मान सगळ्यांना दिला त्याला. आणि निश्चितच त्या मानानं वाढदिवस किती वर्षात असं मला माहित नाहीये, पण निश्चितच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पण एक आहे की मोठेपणा नाही. गावात सुख शांती लावावी, गावात कर्जमुक्त व्हावं, गावात सगळे काम करत असतात. माझे आशीर्वाद आणि माझी कृपा त्याच्यावर निश्चितच राहील. आणि निश्चितच असं म्हणायचं तर प्रेमानं काय होऊ शकत नाही. आणि बापू प्रेमानच माझ्यापेक्षा आहे. त्याच्यात बापू आपल्याला कधी होते का, बापू आमच्या विरोधात काम करायचे, पण प्रेमापोटी. बापू काय मागायचं, बापू मला म्हणले माझ्या समाजाने एक समाज मंदिर करावं. आम्ही दाखवतो पैसा दिला. आम्हाला मुलं शिकवायचे, युपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, मिलिटरी भरती यासाठी प्रशिक्षण करायचं आहे. त्यासाठी आम्हाला एक प्रशिक्षण आपलं कार्यालय पाहिजे, त्यामध्ये मुलं अभ्यास करते त्यापैकी आपण ते करत असताना बापून माझ्या विश्वास ठेवला, मी बापून विश्वास ठेवला आणि आता गाडा चालू झाला. त्यामुळं त्याच्या आपण लक्ष ठेवायला पाहिजे, बरोबर नाही. माणसं जोडणं ही कला असते, ही भाग्यात असतं. आज पैशानं ही प्रॉपर्टी मिळत नाहीये, काय मिळते उद्या 10 लाख दिले मी, मला एक प्रॉपर्टी मिळत का, नाही मिळणार. पण ही प्रॉपर्टी हीच आयुष्यातली प्रॉपर्टी असते. आणि ही प्रॉपर्टी जमवण्यासाठी 20-25 वर्ष आपण प्रयत्न केले, ही प्रॉपर्टी दिली, जमवली. आणि ही प्रेमाची प्रॉपर्टी आज त्यांच्या उशाशी आणि त्याच्या